सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला आज परभणी इथल्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। अशक्तपणा जाणवत असल्यानं त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये सोमनाथच्या मानेचा मणका मोडल्यानं त्याचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या आईनं केला आहे। दोषी पोलिसांवर तत्काळ कारवाई करा अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। माझ्या मुलाला मारलेत, बेदम मारल्यात, हाडं तुटूजीपर्यंत मारल्यात। तात्काळ त्यांना लवकर धरा आणि त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। माझ्या सोमनाथला पाठीवरती मारून पाठीचे हाडं मोडल्यात त्या लोकांनी, पोलिसांनी मानावर मारून मानाचे हाडं तोडले। आज मला इंजेक्शन एवढा आग पडली अंगामध्ये, इंजेक्शन दिलं तर माझ्या मुलाला किती त्रास झाला असेल। त्यांना तात्काळ पकड करून त्यांना धरून लवकरात लवकर फाशीची सजा व्हायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।